गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज वामदरी आणि या ठिकाणी सर्व साधक मायबापांच्या अठ्ठासान हरिपाठ या अभंगावरती निरूपण म्हणून ही केलेली सेवा चालू वर्ष आणि त्यातील 13वा दिवस माझ्या पामराच्या वाट्याला आला आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने कोकिळ मंजुळ बोले बोलत वाणी शिकविता धनी वेगळाची. इथं बोलणारा तोच हे का नाही, करून घेणारा तोच आहे आणि नेमकं निरूपण हे अभंगाचं तेच आहे. 13वा अभंग या ठिकाणी शिविला आज घेतलेला आहे, आलेला आहे. मरच समाधी हरीची समाधी हरीची समाधी हरीची समसुखे विना न साधे न जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी वृद्धी सिद्धी निधी अवधीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्ये रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. महायोग पीठे तटे भीमरथम वरद कुंडलीकाय दातु मुनीन्द्रम समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु उदास तुका. ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुमचे पाय पुरी तिथे सद्गुरु तुमचे पाय पुरी. जयाचा जनी जन्म नामात झाला जयाने सदा नाम वास नामात केला जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती विसरू कसा त्या श्रीपाद मूर्ती विसरू कसा त्या रामदास मूर्ती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी सेवेके करावे सांगितलेले काम या न्यायाप्रमाणे या साधक मायबापांनी माझ्यासारख्याकडनं भगवंताची सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या अभंगावरती निरूपण करण्याची सेवा माझ्यासारख्याला दिली हे माझं परम भाग्य समजतो. आणि खऱ्या अर्थानं सद्गुरू आपल्याला लाभला आणि म्हणून हे सर्व काही झालं. नाहीतर एरवी हरिपाठ कशाला म्हणायचं, काय म्हणायचं, आपल्याला काहीच केलं नसतं आहे की नाही. आपण आता इथं पाहतोय ना, ज्यांना ज्यांना सद्गुरूचा बोध लाभला आस्था मिळाली आहे की नाही. व्यवहारातून जर पाहायला गेलं तर प्रपंचाचे असतं पहा बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये परिवार असतोच आहे. हाताखाली आलेला मुलगा सुद्धा त्याला सांगावं लागतं, तू पाण्यावर जा आहे की नाही. आज मला थोडंसं कार्यक्रम जायचं आहे, इकडं तर तुझं हे दुसरं काम सांगावं लागतं, मनाने नाही. परंतु ज्यांचा व्यवहार झाला, जे बंधनात गुंतले आणि त्यांना सांगायची गरज पडत, त्यांना माहिती आपण जर काय केलं तरच मिळणार आहे. तसं ज्यांना खऱ्याच गोष्टीची जाणीव नाही त्यांना याचं महत्त्व कळत नाही हो. आणि म्हणून ज्यांना ज्यांना हे कळालं ते भाग्याचे, ज्यांना ज्यांना इथं नाही येता आलं तरी घरी बसून जरी ऐकलं तरी ते भाग्याचे. आज ना उद्या त्यांनाही हा निरोप कळलं, कारण हा संतांचा निरोप तुमचा आमचा नाही, देणारा घेणारा वेगळा आहे. आणि म्हणून बुडते हे जनना देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या माऊली ज्ञानोबरायांनी हरिपाठ लिहून ठेवला. आणि बाकीचं काही समजलं नाही तरी फक्त 28 अभंगाचा हरिपाठ
आणि हा जरी केला तर सगळ्या गोष्टी या ठिकाणी समजतात. आणि म्हणून या अभंगामध्ये समाधी हरीची समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी. जर समाधी साध्य होणार करायची जर असेल तर काय करावं लागेल? द्वैत बुद्धी त्या ठिकाणी आली नाही तर समाधी साधल्या जाईल. आणि समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला. बुद्धी जर समजत झाली तर या सगळ्या गोष्टी साध्य होणार आहेत. एरवी हृदय सिद्धी निधी अवधी झोपादी जव त्या परमानंदी मन नाही. त्या हृदय येणारे सिद्धी येणारे परंतु तिचा फायदा कधी होणार आहे? जर त्या भगवंताच्या ठिकाणी जर मन असेल. जव त्या परमानंदी मन नाही. पवित्र अशा चिरंतन आनंद देणाऱ्या भगवान परमात्म्याची जर प्राप्ती जर झाली ना तरच त्याचं वैभव येते. जर आपला मुलाला त्याचा विवाह केला, त्याला मुलं जर झाली, त्याचा प्रपंच रांकेला लागला तर त्याचा संसार आपण म्हणू लागला रांकेला नाही का. त्या पद्धतीने खरा संसार आहे, खरं हे भवदुःख आहे आणि हे सरून जाण्यासाठी जो मार्ग आहे तो समजल्याशिवाय त्या मार्गातून आपण जाणार नाही. तर मार्ग जया जया फळे भावभक्ती वळे आणि जगाची मिळे न दिसते. भावाशिवाय हे या ठिकाणी काही साध्य होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या कृपेने ते आपल्यातून आम्हाला समजलं. मला जे समजले ते तुम्हालाही समजले. फक्त आता हे काय करायचे की आपल्याबरोबर पुढच्याही साधू संतांनी सांगितलेला निरोप हा फक्त पोचवायचा आहे आणि त्या निमित्ताने आपण एकमेकाला सांगणार आहे. एरवी पाहता माझ्यामध्ये असं काही खूप जास्त नाही किंवा तुमच्यामध्ये काही कमी नाही. फक्त या संसारामध्ये संगतीने जे आपल्याला गुण लागतात, ज्या संगतीने जाऊ ते संगत आपल्याला प्राप्त होते. आपण संतांची संगत घेतली, संतांचे विचार तुमच्या आमच्यामध्ये आले आणि म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी थांबले. जर संगत दुसऱ्याची लागली तर त्याला त्याचे संस्कार लागले नाही का. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात या ठिकाणी जर समाधी आधी सम झाल्याशिवाय प्राप्ती नाही. समाधी हरीची समसुखे विना हे सुख आहे ना, हे जर पाहिजे जर असेल तर समान म्हणजे तू मी ह्याचं त्याचं हे द्वैत जे आहे त्या ठिकाणी थांबलं नाही पाहिजे. तर सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी पुढच्या चरणामध्ये असंही सांगितलं की हृदय सिद्धी निधी अवधी झोपादी जव त्या परमानंदी मन नाही. कारण ह्या उपाध्या आहेत पण त्या आल्याशिवाय राहत नाही. ऐक नाही. माऊली ज्ञानोबांची परीक्षा घेत असताना कितीतरी ब्राह्मण लोकांनी त्रास दिला नाही का. मग खरं खोटं कळण्यासाठी, कारण या ठिकाणी म्हणले ना की तुम्हाला काहीतरी चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार कुणी करत नाही. आणि तसा खूप त्रास म्हणजे सर्वांना माहिती आहे, सगळ्याच गोष्टी मी सांगण्याची काय आवश्यकता नाही. माऊली ज्ञानोबा यांना ज्यावेळेस रेड्यामुखी वेद बोलायला लावले, भिंत चालवायला लावले आहे की नाही, तर ही परीक्षाच होती किंवा विश्वासच नव्हता ना. आणि त्यावेळेस फक्त समाजाच्या लक्षात यावा आणि म्हणून ते चमत्कार दाखवण्यात आले. ज्यावेळेस संतांच्या ठिकाणी या गोष्टी झाल्या त्या ठिकाणी समाज त्यांना सळोके पळो करत सोडली. जो तो येईल प्रपंचाचे दुःख घेऊन येईल नाही की नाही. महात्मा लय मोठे आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कार्य थांबून समाधीस्थ झाले. एरवी त्यांनी तुमच्या आमच्यासाठी समाधी कशी हे सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या माध्यमातून आपल्याला सांगितले. चालता बोलता समाधी लागली पाहिजे. चालता
चालता बोलता, कारण आता समाधी जर घ्यायला गेलं तर आज बंद नाही, कायदा तुम्हाला परवानगी देत नाही. समाधी नेमकी कशी तर चालता चालता कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम किंवा गोविंद गोविंद मनाला लागलासे छंद, मग गोविंदा ते काया भेद नाही देवातया. जर तो छंद लागला तर त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही बदल होणार नाही. सहजासहजीच त्याचं परिवर्तन होऊन जातं, कळत नाही. एक व्यवहारात्मक उदाहरण देत असताना आम्ही थोडंसं प्रयत्न करतो. ते मातीचं घरट केलेली असते, काय तिला म्हणतात, बिंगुरी नाही का. तर ती इकडनं तिकडनं वला चिखल आणून ते घरट बनवत असते आणि थोडीशी आळी असते वाटते नाही का. अगोदर आळी घेऊन येते ती बाहेर, हा बाहेरून आळी आणून ठेवते ते घरात. बाहेरनं ती आळी आणते, त्याच्यामध्ये टाकते आणि बाहेरनं लिपण्याचं कार्य करते. रोज येणार, तिला चावा देणार, पुन्हा बनवणार, असं करत 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 ते बंद करून टाकते. आणि एक दिवस पुन्हा खोललं जातं ना, आणि मग त्या ठिकाणी काय होतं की तिला पंख फुटलेले दिसतात आणि ती निघून जाते. मला वाटतं तिला पंख फुटल्यानंतर ती दरवाजाकडून निघून आळीला. हा, म्हणजे सारखं त्याला ध्यास लागलेला की आळीला काय बिंगुरी येईल आणि चावा घेईल, नुसता दचका लागलेला. आणि हा दचका लागता लागता तिचं परिवर्तन कसं झालं काही कळालंच नाही. तसं हा दचका लागता लागता कुठला आहे, मी कोण आहे का नाही, मी कोण आहे. आणि जर तो म्हणजे मी जर आहे तर त्याचा तो मी करून दचका लागला की तो आणि मी याच्यामध्ये भेदच राहत नाही. आणि समाधी हरीची समज आला आहे की नाही, तो आणि मी एकच आहे हे समजून गेल्यानंतर त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही बदलच नाही. आणि हे हरिपाठामध्ये सांगून गेलं. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे आणि एका केशवराजे सगळं सिद्धी. बुद्धी प्रत्येकालाच आहे का नाही, प्रत्येक जीवाला बुद्धी आहे. दारुड्याला सुद्धा बुद्धी आहे, माळकऱ्याला सुद्धा बुद्धी आहे. बुद्धीशिवाय पोलीस नाही. नवीन नवीन प्रत्येकाला सुद्धा बुद्धी आहे ना. हाड म्हणलं तरी पटकन निघून जातं. नाही जरा थोडंसं दठ्ठ असेल तर त्याला गोटा घेतल्यानंतर तरी पळून जातं. म्हणजे त्याला बुद्धी आहे. बुद्धी आहे, पण बुद्धी खरी बुद्धी कोणची? बुद्धी निष्ठा खाणं पिणं, खावं कसं, ल्यावं कसं, राहावं कसं, सगळे भोग भोगण्याचे प्रत्येक जीवाला समजते आहे की नाही. पण खरी बुद्धी कुठली? ज्याला विचार करण्याची शक्ती आहे आणि त्याला मात्र त्याला खरी बुद्धी नाही. बुद्धीचे वैभव काय नाही. मौलाना नवरा सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सिद्धी म्हणजे प्राप्ती आहे की नाही. एका केशवराजे हा सृष्टीचा मालक एकच आहे आणि त्याला ओळखण्याची ज्याच्याकडं विचारशक्ती आहे, ज्याच्याकडे ती बुद्धी आहे, आणि खऱ्या अर्थाने ती बुद्धीचे वैभव अन्य नाही. वैभव पण म्हणजे मोठ्यापणा किंवा आपण म्हणतो ना काय वैभव आहे, म्हणजे चारी पाचशे बुटं तुपात असल्यासारखं नाही का, काहीच कमी नाही. पण कधी बुद्धीच्या वैभव अन्य नाही म्हणजे एका केशवराजे याची प्राप्ती केल्याशिवाय त्याला म्हणजे त्याचं वैभव नाही. आणि म्हणून बुद्धीचे वैभव आणि नाही एका केशवराजे प्रचिती. समबुद्धी घेता समान श्री हरी आणि
आणि ज्ञानदेव म्हणे रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. माऊली ज्ञानोबा सांगतात रममान कधी होईल. ज्ञानदेव रमले समाधान आणि हरीचे चिंतन सर्व काळ. आणि त्यांना खऱ्या अर्थानं समाधान कधी तर उठ्ठा बसता सारखं त्या भगवंताचं नामस्मरण, त्या भगवंताचं नामस्मरण करतो. उठ्ठा बसता खाता पिता आहे की नाही. काही संतांची आवड आहे. कांदा मुळा झाली अवघी विठावाली माझी, सावत्याने केला मला विठ्ठल पायी गोविला गळा. तुमच्या आमच्यासारखा संसार करत असताना त्याच्यामध्ये कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आणि या पद्धतीने जर गेलं तर माऊली ज्ञानोबा ते सांगतात की समाधी हरीची नाही ज्ञानदेव रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. त्यामध्ये रममान होऊन जाण्यासाठी हा मार्ग सांगितला. मग आता 750 वर्ष झाले सांगितले ते हे का सांगावं लागतं पुन्हा पुन्हा. आजही ते काही कळले का नाही कळलं. आपल्या 4 लोकांना ज्या काही मोजक्या लोकांना समजलं असेल तर त्याची कृपा त्या श्रीपाद बाबांची. खरंच स्वतःच्या प्रपंचाचा त्याग केला आणि तुमच्या आमच्यासाठी समजून सांगितलं म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी 2 गोष्टी ठेवतेवानी बोलू शकतोय आहे का नाही. लोक काही सहज काही बोलणारा काही नाही. कोणी म्हणतं माऊलीने रेडा बोलायला लावला आणि आता कोणी आहे का बोलायला लावणार तुमचा महात्मा बोलवू शकतो का. अरे तुमच्या पुढं बोलणार हा रेडा काय 2 पायाचा आहे तो 4 पायाचा बोलायला. जर बाबा आपल्या जीवनात जर नसते सद्गुरू जीवनात नसते तर तुम्हा आम्हाला काही समजलं नसतं. बरं नुसतंच मी काय मोठं परिणामी सांगत नाही का. इथं संतांचे अनेक उदाहरण आहेत. संतांनी प्राप्ती नाही ऐशी वेद देती बळी. संताशिवाय प्राप्ती नाही आहे ना. हे का आज नाही सांगितलेलं प्रत्येकाला सांगितलं. आणि ज्यावेळेस संतांची प्राप्ती होईल तो सर्व तुमचा आमचा संसार सध्या तो करू शकतो. आणि महात्म्यांची उदाहरणं आहेत की संतांच्या घरची कामं सुद्धा देव स्वतः करू लागला नाही करू लागला का. मग मला सांगा आता गडीवर एक तुम्हाला एक उदाहरण देतो आहे की नाही. आपण आता या ठिकाणी आपल्या प्रपंचामध्ये काही करण्यासाठी स्वतः आपलं कष्ट करतो आणि मगच मिळणारे सगळं मिळतो तरी समाधान लागत नाही उद्यासाठी काय करावं लागतं. वारीला चला कुठलीच चिंता नसते आहे का नाही. आपली व्यवस्था मुक्कामाची करणारी मंडळी ती व्यवस्था करत असतात. पाण्याची व्यवस्था करणारी ते सेपरेट ती माणसं करत असतात. आपल्याला फक्त चालायचं विठ्ठल 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 म्हणत काहीच गोष्ट डोक्यात राहत नाही. का बरं असं कुठली चिंताच राहिली नाही. काय आपल्याला बारा द्यायची तिथं का काही नाही. फक्त विठ्ठल 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 ना त्या भगवंताच्या हरिनामामध्ये आपण सारखा स्मरत राहतो ना. 15-20 दिवस कधी गेलेले निघून कळत बी नाही का नाही. आणि ज्या वेळेस ही स्थिती आपली तुमच्या आमच्यामध्ये येईल. आता आपण जर सगळ्यांनी तुकोबरायच व्हायला जर गेलं तर मग आपल्याला पुन्हा भिक्षा तरी कोण द्यायला आहे की नाही. सगळंच तुकोबराय नसेल कमवा चुकून घालायचं आणि ते सुद्धा शक्य नाही होणार. का होणार नाही तर कर्म जे आहे कर्म निषिद्ध आहे. केले कर्म त्याची भोग आली उपजली मिळी आयची किती. हे कर्म तुम्हा आम्हाला सोडणार नाही. आणि या कर्मातनं चालत असताना ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. तर साथ त्या भगवंताच्या नामस्मरणाचे दिल्यानंतर जेवढं संतांनी सांगितले त्या गोष्टी आजही प्राप्त आहेत. आजही प्राप्त आहेत. काही नाही देत आहेत उदाहरणं परंतु आपले सगळे आहेत दिल्याशिवाय नाही. आपण जे म्हणलो नाही त्या देश देणे धावडी चोपाडी जाऊ त्याप्रमाणे म्हणा नाही. या नामस्मरणावर आजही त्या गोष्टी आहेत. जसं मेळावे व्हायचे सत्संग व्हायचा आणि या संतांच्या येण्या जाण्याने ते वातावरण इतकं जबरदस्त झालं. पण काय असतं माहिती का
चांगलं जे असतं ना ते काही मंडळी अशी असतात की बाबा स्वतः बी घेत नाही दुसऱ्याचं पावत नाही. एक माझी ताईची तक्रार माझ्या कानावरती आली घरी सत्संग असताना की तिच्या दारामधनं येत असताना वाकडं दाखवलं. हे 2 शब्द ऐकल्यानंतर खूप अंतःकरण तळमळलं आणि सहज शब्द निघून गेले. भगवंतानी तिला बुद्धी दिली वाकडं दाखवण्याची, आहे का नाही? आपण काय करू शकतो? पण भगवंत तिचं सुद्धा गुण वापरतो. तुम्हाला विश्वास नाही बसणार, दुसऱ्या दिवशी तोंडावून काढायचं. हे कोण करतं? तुमच्या आमच्यामध्ये ताकद नाही. देवाचाही देव करतो भक्ताची चाकरी. देवाचाही देव काय करतो? भक्तांची चाकरी करतो. भक्तांचा अपमान झाला, भक्तांचं काय जर मागं राहिलं तर त्याला नाही सहन. हे थोडक्यात त्यातला एक भाग समजा. म्हणजे हे काय सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु ते आजही ते सिद्ध आहे. फक्त ते संतांनी दिलेल्या मार्गातली वस्तू आपल्याला इथे मिळाली पाहिजे. त्या वस्तूमध्ये पावर आहे. नाम हे काय आहे? साल आहे त्याच्यामधून, आहे की नाही? होती अशी गोष्ट, साध्या साध्या हरिपाठातली गोष्टी आहेत, पण ज्याला मार्ग समजला नाही ते त्याच्यातला उलगडा करू शकत नाही. देवाची यद्वारी कितवा भंगे उभाक्ष नगरी ते मुक्तीचारी साधलेल्या, पण देवाचंच दार माहीत नाही तर मुक्ती साध्य कशी होणार? सांगणारे या ठिकाणी भेटत नाही आणि भेटलं तर पटत नाही, आहे की नाही? आणि जर पटलं आणि जर समजलं तर सोन्याहून पिवळा त्याच्यासारखा जगात कोणी नाही. आणि मग हे मात्र अनुभवाल्याशिवाय राहणार नाही, आहे की नाही? या गोष्टी समजून घेत असताना एक असं उदाहरण देता येईल. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. मौली मनोहरांनी सांगितले शेवटी की बाबा यासाठी दुसरं वेगळं काय करण्याची गरज नाही, तर काय करा, फक्त हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. आणि पुण्याची गणना कोण करेल? फक्त हरिमुखी म्हणा. आता हरिमुखी म्हणा नेमकं हे तर कळलं. हरिमुखाने म्हणायचं का हरीच्या मुखाने म्हणायचं? काय करायचं? मग हरीच्या मुखाने जर म्हटलं तर मिळवच आहे, पण आपण काय म्हणतो? मुखाने हरी बाहेर म्हणतो आणि म्हणून आपण मिळवतो. हे संताच्या ह्या काही संतांची उलटी खून. आणि म्हणून हरीचं मुख कुठं आहे? मिळत नाही ना. ज्यावेळेस ते संतांच्या मार्गदर्शनाखाली उपदेशाने साधू मस्तकावरती हात ठेवून सांगतात, आहे की नाही? तुमचा आमचा जाऊ जाऊ आपला विश्वास नाही कोणी ठेवणार. तुकोबरायांचा विषय घ्या. तुकोबरायांचा अनुभव कसा झाला आणि कोणी सांगितलं काय सांगितलं हे त्यांनी सांगून लिहून ठेवले नाही. बाबाजी चैतन्य सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी चैतन्य त्यांचे गुरु, त्यांनी काय केलं? नाम सांगितले. काय नाम सांगितले याचा उच्चार केलेला उच्चार करायला बरोबर की नाही? पण समाजामध्ये कसं काय करायचं? तर मंत्र दिला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. या मंत्राने वाचा सिद्धी प्राप्त होते, देह शुद्ध होईल, तुमचे आचार विचार शुद्ध होते. पण गती आणि अधोगती या दोन गोष्टीतल्या गतीला जायचं रे, आणि त्यासाठी ते फक्त हरीचं नाम पाहिजे. ते नाम मात्र होईल. संतांनी सांगितले मुले करून हे प्रगट मोडतील भक्तीच्या वाटा, संत जन पोचतील. बरोबर चुकलं?
संतांनी इथं काय सांगितलं की या ज्या गोष्टी आहेत त्या गुप्त ठेवायला सांगितलेल्या आहेत. त्याच्यातनं दुसरं एक उदाहरण तुम्हाला देतो आहे की हे गुप्त का कसं आणि ते संतांनीच का द्यावं लागतं, संतांनीच दिल्यानंतर कसं प्राप्त होतं. नारद मुनी सगळ्या देवतांचे थोडेसे वार्ताहर म्हणे आहे की नाही. सहज त्यांना लहर आली म्हणजे पार्वतीला म्हणजे माता देवादी देवी आहे की नाही, सृष्टीचे मालक आहेत आणि हे चिंतन कोणच करते. मग त्यांच्या मला वाटते असे मुंडक्यांची माळ होती आहे की नाही. आणि मग म्हणजे कोणाचे चिंतन करतात कोणाची असे काय थोडंसं भरवून दिलं. मग माता आली महादेवांच्या आल्यानंतर म्हणजे मी सर्व सृष्टीचे चालनहार हे सगळं असताना तुमची सर्व सृष्टी तुमची सेवा करते, तुम्ही कोणाची गरज आहे. म्हणजे पार्वती नाहीच राहायचं पण आता तुझा अर्थच आहे काय सांगतो या ठिकाणी सांगते तुला एकांत ठेवा लागला. मग सरोवराच्या ठिकाणी जाऊन तो बोध देण्याचा तो विषय सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे विषय चालू होता म्हणजे पार्वती हे जे मुलगे आहेत ना, तुझा एक जन्म होऊन तुझं आयुष्य संपायचं त्यावेळेस एक मुलगं, दुसरं झालं दुसरं मुलगं, असं करत 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 आत्ता इथपर्यंत आलो आणि आता तुला सांभाळत नाही. म्हणजे एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागेवारा मनुष्य द्यायचा आहे की नाही. एका जन्मामध्ये जसं यावं लागलं जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत, तसं त्यांचं झालं तुमचं आमचं कुठं आहे की नाही. आणि म्हणून तुझे एवढे जन्म झाले का तर हे सगळं जन्म मरण बाद करण्यासाठी जे पाहिजे ते तुला मिळालं नाही. म्हणजे मग मला काय नाही सांगितलं, मी तर तुमची पत्नी. म्हणजे ते तसं नसतं ना, मागितल्याशिवाय गेलं जात नाही आहे की नाही. आणि म्हणून आज तू म्हणते म्हणून तुला सांगायचं. आणि मग ते बोध करत असताना माशाच्या पोटामधनं मच्छिंद्रनाथाने ऐकलं. कारण हे इकडं ते नाम देत असताना तो विषय देत असताना तो बोध करत असताना समाधीस्थ झाली. आपण पहा मुलांना आजोबा गोष्ट सांगत असताना हां अमकं झालं की त्यांनी हुकार द्यायचा. हा हुकार देण्याचा प्रकार चालू असताना हुकार काही थांबला मध्येच आणि म्हणून वाट पाहत होते. मच्छिंद्रांना जर वाटले हे सांगायचे बंद करते थांबते म्हणून त्यांनी सांगितलं हां पुढं चालू. आणि मग आवाजामध्ये बदल झाला दिसल्यानंतर त्यांनी थोडंसं अंतर्मनाने पाहिल्यानंतर लक्ष झालं हे नारायण अवतार मच्छ्याच्या पोटातनं त्यांनी ऐकले. त्यावेळेस सांगितले की हे विद्या तुम्हाला फलित होणार नाही, दत्त महाराजांच्याकडे तुम्हाला अनुग्रह होईल हे सांगितलं. म्हणजे हे चोरून ऐकली तरी ती फलप्राप्त होणार नाही, गुरुच्याच मुखाने ती विद्या प्राप्त झाल्यानंतरच मिळणार आहे. आता मग मला सांगा, राम राम म्हणून सगळं काय मिळते का. राम राम तो कहते ठाकुर आवड छोड़ जिस नाम से गुरु प्रहलाद करे वो नाम कुछ और. ते नाम ज्यावेळेस मिळेल ना त्यावेळेस सगळ्या गोष्टी माऊलींना अनुभवायला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहेत. पण त्यासाठी तसा साधू मिळावा लागतो आणि त्याची सेवा केल्यानंतर या संसारामध्ये असताना अशाच असताना हे संतांनी दिलेला जसं ना तसं परमार्थ तुमच्या आमच्यामध्ये जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे मिळण्यासाठी तुम्ही काय करा म्हणून सांगितले की फक्त काही नका करू काय संत संग धरा आणि पूर्वीचा दोरा तो उगवेल. आणि हा त्या माध्यमातून त्या संतांची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला ही गरज आहे. परंतु
पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी आणि नरदेह येऊनी हानी केली. ह्या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय पाप आणि पुण्य ह्या दोन्ही गोष्टी झाल्याशिवाय आपल्याला माणसाच्या जन्माला येता येत नाही, आहे का नाही. या दोन्ही गोष्टी समसमान झाल्यानंतर मनुष्य जन्माला येतो. तर आपण जरी म्हणलो की पाप आणि पुण्य दोन्ही करून आलो, परंतु तरी त्याच्यातनं आपल्याला मनुष्य जन्माला आल्यानंतर भाग्य असं समजायचं की कमीत कमी एवढ्याच प्राण्याला कळतंय की बा माझा उद्धार कसा करून घेऊ, संतांच्या वाटेने चालण्याचा आपण प्रयत्न करू शकू. त्याच्याकडे बुद्धी आहे आणि म्हणून बुद्धीचं वैभव सुद्धा त्याला प्राप्त करता येईल. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात, यातनं जर तरुण जायचं असेल तर काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या हरिमुखाने जर नामचिंतन केलं तर त्याची गणना म्हणजे माफच करता येत नाही, आहे का नाही. कोटी पुळे तारी हरी दोन्ही अक्षरी, एवढं सामर्थ्य त्या दोन्ही अक्षरामध्ये आहे. आणि यानंतर या हरिपाठावरती, या अभंगावरती, 13व्या अभंगावरती जे काही संतांच्या आशीर्वादाने दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी मांडता आल्या. करवली देशी केली कटकट, वाकडी कनिट देव झाले. मी बोलिलो विनोदी माय बाप, तुमच्या पुढे सगळीची लाडी पुढे मग क्षमा असावी. आणि एवढं बोलून या ठिकाणी या शिवेला स्वल्पराम आणि तुमच्या चांगल्या चांगल्या कार्याला हा जोमाचा कार्यक्रम हा पुन्हा येवलेश्वर रूप लागलेलं त्याच्या वेळेला गेला रत्नावरी. त्या या गोष्टीप्रमाणे हा तुमचा जो अठ्ठास आहे, यामधनं तुम्हाला काय तुमचा प्रपंच वाढणार आहे का? लोक बॅनर लावून तुमचे नाम घोष करत तुमच्या नावाचं काय कुठं जाहिरात करत बसणार आहे का? फक्त ही तळमळ आहे. बुडते हे जन न दैकव डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. हे जग बुडतंय, त्या जगाला समजत नाही, पण त्या संतांच्या माध्यमातून आपल्याला समजले. मग आपल्या त्या बुडणाऱ्यांना दोन गोष्टी समजाव्यात आणि त्यांना त्यांच्या जीवनाचा हित करावा. म्हणून हा छोटासा तुमचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न तुमचा सेवेला जावा. या शुभकामना सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या माध्यमातून देऊन या ठिकाणी या सेवेला स्वल्पविराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की